आता बातमी ती नागपूर विभागातून. शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे नागपूर विभागातील 632 शिक्षकांचं वेतन 14 महिन्यांपासून रखडलंय. अशात कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शिक्षक अनिल राठोड फूड डिलिव्हरीचं काम करतायत. हे काम करताना त्यांचा अपघात देखील झाला. न्यायालयाच्या आदेशानंतरही वेतन न मिळाल्यानं अनेक शिक्षक आज मजुरी करण्यास हतबल झालेत. ही परिस्थिती शिक्षण व्यवस्थेच्या उदासीनतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. 14 महिन्यापासून पगार आमचं बंद आहे. त्याच्यामुळे नाही का आता इथं नागपूरसारख्या सिटीमध्ये राहण्यासाठी पैसा लागतो. पैसा मग गावाकडून उसने घेतलेले आहे आतापर्यंत, त्याच्यावर चालू आहे. तर माझ्यासारखे माझ्याबरोबरचे काही माझे सहकारी मित्र हा फूड डिलिव्हरीचं काम करत होते. त्यांची सल्ला घेतली आणि मी पण चालू केलं. नुकतंच मी 1 महिना झाला हा फूड डिलिव्हरीचं काम करत होतो. त्याच्यातील नियतीचा असा खेळ झाला की माझा अपघात झाला. सर याच्यामध्ये आता मला आज 1 महिन्यातनी मला आता 1 महिन्यापासून काम करत होतो. त्याच्यातनी माझे आता परत दवाखान्यात हे हॉस्पिटल चार्ज वगैरे सगळे 50-60 हजार रुपये परत गेले सर.